मागचे 70 पोतं. दूध किती दिले गेले आता? 10-11 पिळे. 10-11 पिल्ले बघू शकता ठेप्याला वगैरे कसं आहे. 10-11 पिल्ले. द्यायची किंमत काय होईल? द्यायची किंमत द्यायचे 80 पोतं. 80ला सोडाय. हां, किती काय आणले? 2-3 आहेत. कुठं आहे बाय? ती काही इकडे. तुझी काय सांगता किंमत? तिची नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोलीच्या एचएफ जर्शी बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो बघू शकताय बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जर्शी गाईंचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एचएफ गाईंचा बाजार त्यामध्ये पहिल्या व्यथाय असतील, दुसऱ्या व्यथाय असतील, चॉकच्या गाई, कृषी कट्टा. तर त्या ठिकाणी आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत. तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजार जावं समजून जाईल. बाजारामध्ये पाऊस पडला आहे मित्रांनो, सध्या ऊन पडले. सकाळच्या 9-9:30 वाजलेल्या आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करत चला. एक कमेंट लाख मोलाये. कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील ते देखील सांगा. थोडी तब्येत बरी नाही मित्रांनो, त्यामुळं थोडं आवाजामध्ये कमी जास्त होऊ शकते. आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार. नमस्ते दादा. कुठल्या गावचं आहे? आम्ही इंदापूरचे. किती महिन्याचा आहे? 2 महिन्याचं वासरू आहे दादा. 2 महिन्यात. कुठल्या ब्रेड मधलं भरले? एबीएस ज्युपिटर आहे ती. एबीएस नुसतं. बर किती किंमत सांगता येईल? ह्याचं 20,000. 20,000. काय मागितले का? मागच्या 10ला 12ला किती आलं तर द्यायचं? 15 आलं तर द्यायचं. 15 आलं तर द्यायचं. हा. मोबाईल नंबर द्या. 70 20 हां 25 हां 19. ठीक आहे. हो राम राम. राम राम. कुठल्या गावचं? बंडी शेगाव. बंडी शेगाव. किती वेळ आहे काय? तिसऱ्या. पोटाला तिसरा आहे. हां, बरं किती किंमत सांगताय? तिचं 95. 95. हां, काय मागणी झाली आहे? मागचे 70 पोतं. दूध किती दिले गेले आता? 10-11 पिळे. 10-11 पिल्ले बघू शकता ठेप्याला वगैरे कसं आहे. 10-11 पिल्ले. द्यायची किंमत काय होईल? द्यायची किंमत द्यायचे 80 पोतं. 80ला सोडाय. हां, किती काय आणले? 2-3 आहेत. कुठं आहे बाय? ती काही इकडे. तुझी काय सांगताय किंमत? तिचं 1.5 सांगतोय पहिल्यावर. पहिलं रोय. दाताला कसं आहे? दोषी आहे. 2 दात. द्यायची किंमत काय होईल? तिचं होईल की 75-80 आसपास. 70 पर्यंत सुटेल आहे. होय. हिला तिचं 65 सांगतोय. ती कुठल्या ह्यात मोडते हो? होय कशात मोडते? आ? याच्यात मध्ये नाही ना? कसं म्हणला? जर शे गाई. हां, बरं किती किंमत सांगता? तिचं 65. 65,000. द्यायची काय होईल? हां, द्यायचं 45च्या आसपास. 45. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 99 60 94 12 77. 94 12 77. हां, ठीक आहे. नमस्कार बाया. नमस्कार. कुठल्या गावचं? शिरबाईचे. बरं किती वेळ येतं गाई? तिसऱ्यांदा आहे. पोटाला तिसरा आहे. हा पोटाला तिसरं. दुसऱ्या याताला किती चालले दुकाला? गाय चालली की 21-22 रुपये. बरं दाताला दाताला जुळलेली. जुळलेले आहे काय? हा. किंमत काय सांगता येईल? किंमत तिची 75,000 सांगतोय आपण. 75,000. बरं मित्रांनो बघू शकताय 75,000 सांगतात. किती दिवस बाकी आहेत अजून? तिला अजून 7 दिवस आहेत. 7 दिवस घेणार नाही येईल वाटायला लागले. कास जाम आहे. नाही अजून वर डबरी पडली नाही. पडली नाही ती. हा. काय होईल द्यायची किंमत सांगायची? आपण फायनल द्यायची ती 65,000 रुपयाला. 65ला द्यायचे काय? हा. मोबाईल नंबर सांगा. 95 88 हां 45 49 12. ठीक आहे धन्यवाद. ती कोणा काढली? बरं ठीक आहे. मित्रांनो बघू शकताय बाजारामध्ये आपण आता पार्ट्या गाईच्या तिकडं चाललोय. राम राम. राम राम. कुठल्या गावचं? कोल्हापूर. कोल्हापूर. हे किती वेळ येत आहे काय इथं? ही पहिला रो आहे, ही पहिला रो आहे, ही दुसऱ्या डाव आहे, ही दुसऱ्या डाव आहे. ते गाब दूध आहेत. दूध गाभण आहे काय? त्या दूध गाभण आहेत दोन. गाभ आहे त्या दूध? होय होय दोन्ही गाभण. यांची माहिती. ही किती वेळा गाभण दिली आता? ही दुसऱ्या डाव गाभ आहे आता. बरं दाताला ही दुसऱ्या डाव ही स्कर दाताला आहेत. बघू शकताय दूध गाभण गाय त्या दोन्ही.
गाया बघा. बाया काय किंमत सांगताय जुडी? कुठल्या त्या जोडी या जोडीची 95 सांगतोय. 95. होय. किती किती महिने आहे गावाचे? एक 3.5 महिन्याचे, एक 3 महिन्याचे. एक 3.5 एक 3. मित्रांनो बघू शकताय 3-3.5 महिन्याची गाभण आहे आणि 95. मला काय कमी होईल का? होय, होणार की ॲडजस्टमेंट होणार की. किती पर्यंत? 80 द्यायचे फायनल. 75 पर्यंत सुटलं? नाही 80 द्यायचे. 80 ला दे. होय. हिचं काय होईल? तिथं 90 सांगतोय. 2 दात वासरू आहे. बर काय? दाताला 2 दात आहे. बर आणि किती पर्यंत सुटेल? हिचं 90 सांगतोय, हिचं फायनल 75. 75 सुट. दूध किती दिली ना? पहिल्यावरला 10 पिकल्या, आता 10 देईल. आता 12 फेकणार. बरं हे ही 25 लिटर ॲव्हरेज केलेली गाय आहे. काय सांगता? होय 25 प्लस आहे. बर तिसऱ्या अंडाव आहे. तिसऱ्यांदा हा. म्हणजे 12 लिटर एका हा. टायमाला दूध दिले होय काय? होय. बघू शकता मित्रांनो हे काय. आणि पहिला ही पहिल्यावर आहे. बर त्याचं काय? ही दिली आहे मागाची 40ला. 40ला दिली. यायला झाले का यायले? यायला झाल्या. किती दिवस बाकी आहे त्याला? हिला अजून 10-15 दिवस बाकी आहेत. 40 ला दिले. 40 ला दिले. दाताला कसं आहे? दाताला 2 दात आहे. 2 दात. आणि हे यायले काय? हे येले बिनदात आहे. आदत काय सांगता? धावता दात मला. लावणार की. बरं मित्रांनो बघू शकता आदत मध्ये वेले असं यांचं म्हणणं आहे. जरा भेटतोय हो दात दाखवायला. बरं बरं असू द्या राहू दे राहू दे. जरा बुजार आहे आदत मध्ये खाली झालेला आहे. दादा तुमचा मोबाईल नंबर द्या मला. 7249 हा. 83 हा. 1597. ठीक आहे धन्यवाद. राम राम. राम राम. कुठल्या गावचं? पैसे आहे. हा पैसे किती वेळ आहे गाई? तिसरे येतात. हा तिसरे येतात. दाताला कसं आहे? दाताला जुळलेले जुळ आहे काय? किती दूध दिले गेल्या वेळेला? गेले तर दिले 10 लिटर. 10 लिटर दिले. किती आलं तर सोडायचं? हा किती आलं तर देणार आहे? 50 आलं दे. मोबाईल नंबर नाही. हा मोबाईल नंबर 90 हां 37 16 65. धन्यवाद. नमस्कार दादा. हा नमस्कार. कुठल्या गावचं? इंदापूर. बरं कुठल्या ब्रेडमध्ये येते ही? ही क्रॉस गिर मध्ये ती. गिरला क्रॉस केलेला आहे काय? हा बरं किती किंमत सांगता ही? हिची 55 सांगतोय. 55 सांगताय. दूध किती येते काय? दूध ती आता देते बघा 13-14 लिटर दूध देते. यार 2 टायमाचं हा 2 टाइम 14 लिटर. 6-7 लिटर देते. हा 6-7. बरं काय किंमत सांगितली? 55 सांगितली ती. खाली काय? खाली पाड आहे. वाढ आहे 55 सांगताय. हा. मागणी झाली आहे? झाली किती पर्यंत मागते? 45 पर्यंत मागतो. किती आलं तर सोडाय? द्यायची आता 1000-2000 वाढले की. 46-47 हा. किती काय आणल्या होत्या? 10 आणलेल्या. काय विकल्या? हा विकले की. कसा आहे बाजारात? बाजारात जरा आज कोरडच आहे. काय? कोरडच आहे. बरं. कोरडा आहे. कशामुळे? काय होतं पावसामुळे जरा वाईट अडचण आली. पावसामुळे अडचण. हम्म. नाही हिची काय सांगताय? ही जी होय दे या किमती सांगा दादा डायरेक्ट. ही जी 35 ला द्यायची बघा. 35 ला खाली खाली कधी झाले? ही 4-5 दिवस झालं. 35 ला हे 4-5 ती बी लिहिलीच आहे. ती बी खाली झालेली आहे. ती केवढ्यापर्यंत सुटेल? ही 45 पर्यंत द्यायची. ताजी येलेली आहे का? हा ही ताजी येलेली आहे सगळ्या. बरं मोबाईल नंबर द्या तुमचा. 77-57 हा. 93-92 61. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आजचा बाजार त्या ठिकाणी चिखलात भरला होता. चिखल होता बाजारामध्ये आणि पाऊस पडलेला आहे. तर आपण आपली व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथे थांबूया मित्रांनो आणि त्या ठिकाणी कमेंट करत चला. धन्यवाद.